नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणेकरांच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ठाणे परिवहन उपक्रमाचा 2026-27 या वर्षाकरिता 791 कोटी 86 लाखांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. परंतु महसुली खर्च, वेतन, पेन्शन थकीत देणे आणि बस संचलनातील तूट यामुळे आर्थिक घडी विस्कटल्यामुळे उपक्रमाने तब्बल 538 कोटी 30 लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी महापालिकेकडे केली असून या अनुदानावरच यंदाही परिवहन उपक्रमाची भिस्त असल्याचे दिसून येते. तसेच तिकीट दरात दिलेल्या सवलती तसे इंधन दरवाढीत तिकीट दरात वाढ झालेली नाही. या कारणास्तव TMTला आर्थिक तोटा सोसावा लागत असल्याची कबुली प्रशासनाने दिले. ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीची सुविधा मिळावी यासाठी ठाणे महापालिका ना नफा ना तोटा या तत्वावर ठाणे परिवहन उपक्रम राबवित आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षापासून उपक्रम तोट्यात असल्याची बाब पुढे येत असून ही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी या उपक्रमाला पालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र आहे. यंदाही हेच चित्र दिसून येत आहे. एकीकडे ठाणे परिवहनच्या ताफ्यात पुरेशा बसगाड्या नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत, तर दुसरीकडे हा उपक्रमाला यंदाही विविध कारणामुळे तोटा सहन करावा लागत असल्याचे समोर येत आहे. फेब्रुवारी 2026 अखेर 264 कोटी 40 लाखांचे अनुदान पालिकेकडून देण्यात आले असून यात वाढ करून वर्षाअखेर एकूण 360 कोटीचे अनुदान दिले जाणार आहे. ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला महसुली खर्च, वेतन, पेन्शन थकीत देणे आणि बस संचालनातील तूट यामुळे उपक्रमाची आर्थिक घडी विस्कटली असून येत्या आर्थिक वर्षासाठी तब्बल 538 कोटी 30 लाखांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. अमेरिका-इराण युद्ध सुरू असल्याने आता इंधनाची झळ भारताला बसू लागले. ठाणे शहरात पेट्रोल टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शहरातील वाहन चालकांमध्ये पेट्रोल डिझेल संपल्या या अफवेने वाहक चालक पंपाकडे धाव घेत असल्याचे चित्र पाहायला मिळते. पंपावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्याही मोठ्या रांगा लागत असून वाहन चालकांकडून इंधनाच्या टाक्या भरून घेतल्या जात आहेत. अमेरिका-इराण युद्धामुळे जगभरातील इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ठाण्याला देखील फटका बसला आहे. गुरुवारी व शुक्रवारीही शहरातील पंपावर इंधन भरून घेण्याकरिता वाहन चालकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळच्या वेळी नागरिकांनी पंपावर इंधन भरून घेण्यासाठी पंपाकडे धाव घेतली. त्यामुळे वाढलेली गर्दी पाहून शहरातील लोकांमध्ये पेट्रोल संपल्याच्या अफवा पसरू लागल्या. या अफवा ऐकून काही जणांनी वाहनामध्ये पेट्रोल असतानाही टाकी पूर्ण भरण्याकरिता पंपाकडे मोर्चा वळवला. रांगा रस्त्यापर्यंत गेल्याने काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती. 3 पेट्रोल पंप परिसरात 2 पंप जवळजवळ असल्याने या दोन्ही पंपावर वाहन चालकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. मात्र पेट्रोल मुबलक मिळत असल्याने काही वेळाने शहरातील रांगा कमी झाल्या. चारचाकी वाहनांची संख्या मात्र कमी होताना दिसत नव्हती. सकाळी एका वाहिनीने ठाण्यातील पेट्रोल पुरवठा संपल्याची बातमी दाखवल्याने शहरात पेट्रोल भरण्याकरिता लोकांनी धावपळ सुरू केली. पेट्रोल संपेल म्हणून हातातील कामे सोडून काही जण पंपावर आले होते. मखमली तलाव येथील पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने पंपावर नेहमीप्रमाणे आजही गर्दी असल्याचे सांगितले. परंतु रोजच्या प्रमाणात बहुतांश वाहन चालक जादाचे पेट्रोल भरून घेत होते असा दुजोरा दिलाय. याविषयी गणेश ऑटोमोबाईल पेट्रोल पंपाचे मालक अभय गोकाणे यांनी वाहन चालकांना आवाहन केले की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पेट्रोल साठा मुबलक प्रमाणात येत आहे आणि पेट्रोल पंपावरही पेट्रोलचा साठा मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे वाहनांमध्ये पेट्रोल असतानाही वाहनांच्या पेट्रोलच्या टाक्या फुल करण्यासाठी पेट्रोल पंपावर रांगा लावण्याचा प्रयत्न करू नका असे आवाहन देखील त्यांनी केले. ठाणे महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत शहरात व्यापक जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे, उपमहापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील तसे आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील 9 प्रभाग समित्यांमधील गृहसंकुले आणि विविध माध्यमांच्या शाळांना भेटी देऊन स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात घनकचरा विभागातील सफाई कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री मधुकर बोडके स्वच्छ ठाणे या उपक्रमाबाबत सफाई कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.
या मोहिमेअंतर्गत ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकाच्या पूर्व पश्चिम भागात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे पथक सक्रिय झाले असून प्रवाशांना कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करण्याचे आवाहन केले जात आहे. ओला कचरा हिरव्या कुंडीत, सुका कचरा निळ्या कुंडीत आणि इतर कचरा स्वतंत्र कुंडीत टाकावा. तसेच कचरा नाल्यात किंवा रस्त्यावर टाकू नये. प्लास्टिकचा वापर टाळावा असे आवाहन करण्यात येत आहे. ठाणे स्थानक परिसरात तुतारी वाजवून लाखो प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी 11 ते 12 प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ठाणे शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके यांनी केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात घनकचरा विभागाला एका एजन्सीने 3 स्टार दिलेत. या स्टारच्या विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी खिल्ली उडवले. शर्टवर स्टार चिटकवून तसेच बॅगला स्टार लटकवून सर्वसाधारण सभेत प्रवेश केलाय. ठाणे महानगरपालिकेचे अंदाजपत्रक आयुक्त सौरभ राव यांनी सादर केले असून या अंदाजपत्रकावर सध्या सभागृहात चर्चा झाली. या अंदाजपत्रकात घनकचरा विभागाचे कौतुक करून एका एजन्सीने 3 स्टार मानांकन दिले. या मानांकनाची शानू पठाण यांनी खिल्ली उडवले. छातीवर 3 तारे आणि बॅगला 3 तारे लावून शानू पठाण हे सभागृहात प्रवेशकर्ते झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना शानू पठाण यांनी घनकचरा विभागाचे कौतुक व्हावे हा एक विनोदच आहे, कारण ठाणे शहरात कदाचित कचरा दिसत नसेल, पण मुंब्रा, कौसा आणि दिवा भागात कचरा वाहनांची व्यवस्थाच नसल्याने कचऱ्याचे ढीग लागलेले दिसत आहेत. हे स्टार देताना एजन्सीने कोणत्या दुर्बिणीतून पाहिले असेल ती दुर्बीण आम्हालाही द्यावी अशी टीका त्यांनी केली. दरम्यान 62 कोटीच्या ग्रीन कर्ज रोख्यानंतर घनकचरा 5 स्टार होणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. रेल्वे संरक्षण आणि MTNL या केंद्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ येथील जमिनीवर सुमारे 2,15,000 झोपडपट्टीधारक राहत आहेत. येथील रहिवाशांना कायमस्वरूपी घरे मिळावी आणि राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या पुनर्वसन धोरणाला लवकरच मंजुरी द्यावी, जेणेकरून लाखो कुटुंबांना न्याय मिळू शकेल अशी सूचना संसदीय खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्र सरकारला केले. रेल्वे संरक्षण आणि MTNLच्या जमिनीवरील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन व्हावे यासाठी खासदार म्हस्के हे राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. आज संसदीय शून्य प्रहारमध्ये खासदार म्हस्के यांनी हा विषय उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. रेल्वे संरक्षण आणि MTNL यासारख्या विविध केंद्र सरकारी विभागांच्या मालकीच्या जमिनीवरील महाराष्ट्रातील सुमारे 2,15,000 झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. सरकारी जमिनी अतिक्रमणांपासून मुक्त करण्यासाठी आणि लाखो गरीब लोकांचे पुनर्वसन करून त्यांना हक्काची घरे मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला एक सविस्तर प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती खासदार म्हस्के यांनी सभागृहात दिली.
झोपडपट्टीधारकांची पुनर्वसन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने 3 स्पष्ट पर्याय केंद्र सरकारकडे प्रस्तावित केलेत. पहिला, शक्य असेल तिथे जागेवरच विकास लागू केला जावा. या अंतर्गत राज्य सरकार केंद्र सरकारला रेडी रेकनर किमतीच्या 25% रक्कम देईल आणि SRA नियमानुसार जमिनीचा विकास करेल किंवा शक्य असल्यास विकसित जमिनीपैकी 25% जमीन केंद्र सरकारला परत करेल. दुसरे म्हणजे सुरक्षा किंवा तांत्रिक कारणामुळे त्याच जागेवर पुनर्वसन शक्य नसल्यास केंद्र सरकारने जमिनीच्या किमतीच्या 75% रक्कम राज्य सरकारला द्यावी आणि त्या झोपडपट्टीवासियांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची जबाबदारी राज्य शासन घेईल. तिसरे म्हणजे केंद्र सरकारची इच्छा असल्यास ते राज्य सरकारच्या पूर्ण सहकार्याने रेल्वे भूविकास प्राधिकरण किंवा त्यांच्या कोणत्याही संस्थेमार्फत स्वतःची पुनर्योजना राबवू शकते. पात्रतेच्या बाबतीत राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार केला जाणार असून परंतु एकमत न झाल्यास प्रधानमंत्री आवास योजनेचे निकष स्वीकारण्यास राज्य शासन पूर्णपणे तयार असल्याची माहिती खासदार मस्के यांनी दिली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.